2016चा वचननामा त्या ठिकाणी दाखवला आणि आम्ही 90% पूर्ण केला। तुम्हीच वचननामा वाचून दाखवा आणि त्या वचननाम्यातली किती त्या ठिकाणी वचननामा पूर्ण झालाय बघा। आज वचननामा पूर्ण झाला असेल तर मूलभूत गोष्टी आहेत ना, हे धूळमुक्त पंढरपूर, खड्डेमुक्त पंढरपूर, पिण्याचं पाण्याला जर आम्हाला आळ्या आणि मैला मिश्रित त्या ठिकाणी विष्ठा मिश्रित पाणी प्यावं लागत असेल तर यासारखं आमच्या ब्रह्मांड नायकाच्या पांडुरंगाच्या नगरीमध्ये त्या ठिकाणी जगभरातून देशभरातून भाविक त्या ठिकाणी या पांडुरंगाच्या दर्शनासाठी येतो आणि तीर्थ म्हणून त्या चंद्रभागेमध्ये स्नान करून घरी पाणी त्या ठिकाणी तीर्थ म्हणून घेऊन जातो। त्यामध्ये आळ्या आणि विष्ठा मिश्रित मैला मिश्रित जर पाणी जात असेल तर त्यावेळी शर्मेनं आपल्या सर्व पंढरपूरकरांना मान खाली घालावं लागते आणि हे गेले अनेक वर्षापासून सुरू आहे। एवढ्या गोष्टीत जर तुम्ही बदल करू शकला नाहीत तर आंतरराष्ट्रीयचं व्हिजन तुम्ही ज्या नेतेमंडळी दाखवता ते कशा पद्धतीने पूर्ण करू शकणार आहे हे एकदा समोर येऊन त्या ठिकाणी आम्हाला सांगावं। पालकमंत्री म्हणतात की कॉरिडॉर बाधितांची चर्चा केल्याशिवाय समाधान केल्याशिवाय कोणतेही काम सुरू करणार नाही। तुम्ही बाधितांना भेटलाय, बाधितांची भूमिका आहे की कॉरिडॉर होणे कॉरिडॉरला विरोध आहे, तुमची तीच भूमिका आहे का कॉरिडॉरला विरोध? आमची विकासाच्या बाबतीत कधीच पंढरपूरकरांनी आम्ही त्या ठिकाणी विरोध केला नाही। पालकमंत्री साहेब म्हणत असतील की आम्ही विचारतो हे करतो, विधानसभेच्या इलेक्शनच्या वेळी देखील 1 वर्षापूर्वी अशाच परिस्थितीत त्यांच्या लोकांनी येऊन सांगितलं की आम्ही तुम्हाला विश्वासात घेतो। त्यानंतर विधानसभेच्या नंतर त्यांनी किती वेळा तिथल्या नागरिकांना विश्वासात घेतलं, किती वेळा मीटिंग लावल्या, काय करू द्या म्हणून विचारलं, ते न विचारता तुम्ही अंतिम नोटिसा सर्व त्या ठिकाणी शेवटच्या नोटिसा पाठवून त्यांना त्या ठिकाणी उद्ध्वस्त करण्याचं पापण घाट घातला। निवडणूक आल्या की आम्ही त्या ठिकाणी तुमच्यासाठी करतो म्हणून सांगताय आणि मग का त्या 22 तारखेच्या प्रचाराच्या शुभारंभाप्रसंगी तुम्ही पत्रकार बांधवांच्या समोर तुम्ही तिथल्या नागरिकांना त्या ठिकाणी आव्हान केलं नाही, सांगितलं नाही का? ठोस तुम्ही सरकारच्या वतीनं तिथं त्या ठिकाणी बोलला नाहीत। तुमच्याकडे त्यांच्याकडे बोलण्यासारखं काहीच नाही। या उलट जे उद्ध्वस्त करणार आहे त्याच भागामध्ये जाऊन तुम्ही त्यांच्या जखमेवरती मीठ चोळण्याचं काम त्या ठिकाणी करताय। म्हणून तिथले नागरिक देखील सुज्ञ आहेत। येणाऱ्या उद्याच्या 2 तारखेला कोण खरा आहे कोण खोटा आहे खऱ्याच्याच पाठीमागे ते उभा राहतील आणि त्यांनी त्यावेळी वेळोवेळी आम्हाला सांगितलेलं आहे की आता जर आम्ही त्या ठिकाणी विधानसभेसारखं चुकीचं पाऊल उचललं तर उद्या ह्या उद्ध्वस्त करण्यासाठी जे ज्यांनी घाट घातलाय त्याला त्या ठिकाणी तो आमचा ब्रह्मांड नायक पांडुरंग देखील वाचवणार नाही हे त्यांनीच त्या ठिकाणी सांगितलं आणि म्हणून त्यांनी देखील तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहण्यासाठीचं आम्हाला अभिवचन त्या ठिकाणी दिलेलं आहे। कॉरिडॉरला विरोध आहे का पाठिंबा? मी सांगितलं ना, विकासाला आमचा विरोध नाही। आदरणीय भारत नानांनी 2009च्या अगोदर ज्यावेळी अशी परिस्थिती आली होती त्यावेळी माझ्या गोरगरिबांचे जर घरं आणि उद्ध्वस्त करून जर विकासातली एक वीट हालू देणार नाही म्हणून 2009ला त्यांची भूमिका त्या ठिकाणी पार पाडली होती आणि शेवटच्या श्वासापर्यंत 2020 पर्यंत त्यांनी इथला लोकप्रतिनिधी म्हणून शेवटच्या श्वासापर्यंत प्रामाणिक राहून लोकांच्या सेवेसाठी त्या ठिकाणी काम केलं। त्यांच्यानंतर उद्ध्वस्त करण्याचा पापण घाट त्या ठिकाणी घातला होता। आमचा विकासाच्या बाबतीत विरोध नाही पण उद्ध्वस्त करण्याच्या बाबतीत आमचा त्या ठिकाणी विरोध आहे आणि त्या नागरिकांना विश्वासात त्यांच्या परवानगीनंच विकास करावा या भूमिकेशी आम्ही ठाम आहे आणि त्या बाबतीत आम्ही त्यांच्यासोबत त्या ठिकाणी ठाम आहे। लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी संघर्ष करावा लागतो। वेळोवेळी त्या ठिकाणी आम्ही तीर्थक्षेत्र विकास आघाडीनं त्या ठिकाणी अर्ज भरल्यानंतर राष्ट्रीयकृत पक्षाच्या दर्जाच्या नंतर तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा रजिस्टर्ड निवडणूक महाराष्ट्र निवडणूक आयोगाकडे ते रजिस्ट्रेशन आहे आणि आमच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे एबी फॉर्म देखील आम्ही त्या ठिकाणी दाखल केले होते। पण चिन्ह वाटपात वेगवेगळे रोज निकष नियम बदलून आम्हाला नगराध्यक्ष पदाला वेगळं चिन्ह आणि खालच्या उमेदवारांना नगरसेवक पदाच्या उमेदवारांना वेगळं चिन्ह घालण्याचा घाट सरकारच्या आणि चुकीच्या माणसांच्या सांगण्यावरून त्या ठिकाणी घातला होता। पण आम्ही सगळ्यांनी तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे नेते असतील सगळ्यांनी जाऊन त्यांना इशारा दिला होता आणि संविधानाच्या दिवशी ज्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना दिली, संविधान दिलं, त्या संविधानाच्याच दिवशी चिन्ह वाटपाचा कार्यक्रम होणार होता आणि संविधानाच्या दिवशी तुम्ही संविधानाची पायमल्ली करण्याचं काम आणि पाप जर करत असाल तर आम्ही रस्त्यावरती उतरू म्हणून त्या ठिकाणी सांगितल्यानंतर सरकारच्या देखील त्या ठिकाणी जे डोळे झाक करण्याचं काम झालं ते उघडण्याची भूमिका तीर्थक्षेत्र विकास आघाडीनं केली आणि आम्हाला संविधानाच्या दिवशी
त्या ठिकाणी न्याय मिळाला आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आणि तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा खऱ्या अर्थानं विजय, त्या निवडणूक चिन्ह वाटपाच्या दिवशी पहिला विजय त्या ठिकाणी झाला. आम्ही वेळोवेळी सांगतोय, आम्ही लोकशाही पद्धतीनं हात जोडून मतं मागणारी आमची तीर्थक्षेत्र विकास आघाडी आहे आणि आम्ही लोकशाही जिवंत ठेवण्यासाठीचा लढा आहे. आणि म्हणून उद्याच्या 2 तारखेला लोकशाही त्या ठिकाणी जिवंत ठेवण्यासाठीची तीर्थक्षेत्र विकास आघाडीची ही लढाई आहे आणि त्या बाबतीत इथला प्रत्येक नागरिक त्या ठिकाणी आमच्या पाठीशी ठामपणे उभं राहील, हा आमच्या मनामध्ये ठाम विश्वास आहे. आणि आमच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या रिक्षा चिन्हाच्या समोरचं बटन दाबून आम्हाला ते भरघोस मतानं विजयी करतील आणि पुढची 5 वर्ष काम सेवा करण्याची संधी देतील, हा मनामध्ये ठाम विश्वास आहे. आणि इथल्या प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसादांच्यामुळं कदाचित काही जणांच्या पायाखालची त्या ठिकाणी वाळू सरकली आहे. त्यामुळे बेभान होऊन बेताल वक्तव्य करून आमच्यावरती टीका टिप्पणी करणारे लोक आम्ही पुराव्यानिशी त्या ठिकाणी सांगू शकतोय. आम्ही जे सत्तेचा वापर करून आज भूखंड आणि जागा हडपण्याचं पाप आणि घाट त्या ठिकाणी केलं, गेल्या 20 वर्षात आमच्याकडे पुरावा आहेत. हे जे नेते मंडळी प्रिन्स चार्ज हातवाऱ्या करून सांगतायत, आज नगरपालिकेच्या सत्तेचा गैरवापर करून पत्रकार बांधवांच्या माध्यमातून सांगतो, हा उतारा आहे आणि हा उतारा आहे 13 हेक्टर 85 आरचा. 13 हेक्टर 85 आर म्हणजे तुम्ही किती एकर झाले बघा. पंढरपूर शहरात 13 हेक्टर 85 आर ही जमीन कृष्ण यजुर्वेदी तैत्रिक अपस्तंभ ब्राह्मण समाज ट्रस्ट पंढरपूर आणि इथल्या लोकांची आहे. आणि त्यांची तुमच्या ह्या जागेवरती आरक्षण टाकू म्हणून भीती दाखवून कवडी मोलानं त्या ठिकाणी खरेदी केली. आणि खरेदी करणाऱ्यांची नावं सांगतो, ऋषिकेश उमेश परिचारक, रोहन